दरम्यान पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे। अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू आहे। याच कारवाईचा भाग म्हणून जुन्नरच्या अभंग वस्ती परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागलाय। आरोपी राजाराम अभंगकडे 4 पाईप बॉम्ब बनवण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर पाईप, 2 इलेक्ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरूपातील एक्सप्लोजिव्ह आढळून आले। तसंच 2 तलवारी, 2 भाले, 59 डिटोनेटर, इलेक्ट्रॉनिक स्विच, इलेक्ट्रॉनिक मोटार, बॅटरी, चिलखत, हेल्मेट असं साहित्य सापडले। याआधी 2003 मध्ये राजाराम याने याआधी पत्नीच्या अनैतिक संबंधातून बॉम्बस्फोट घडवून आणला होता। आता पुन्हा बॉम्बचे साहित्य कशासाठी बाळगून होता, बॉम्ब बनवून त्याचं काय करणार होता याचा अधिक तपास सुरू आहे।